श्रीराम सावधान। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल मध्ये खेळायचं आहे स्वतः। तर ह्या ग्राउंडची लांबी किती असते, 25 मीटर, रुंदी 14 मीटर। तर आता 9 वैयक्तिक 9 विद्यार्थीच खेळायचं असतंय। 8 जण जाऊन इथून पळत रेषेवर जाऊसनी एक इकडे एक तिकडे एक इकडे तिकडे बसायचं असतं। एक 9वा विद्यार्थी ह्या पोलपाशीच थांबायचं राहते। आता पहिल्यांदा आपल्याला दोन्ही टीममध्ये टास्क करायचा आहे। टास्क केल्यानंतर ज्यांनी टास्क जिंकले त्याने बसायचं आहे आणि ज्यांनी टास्क जिंकले त्यांनी पळायचं आहे। कळलं का? टास्क करू आता। घे घे, हां तुझा टास्क आहे, तू वर गेल्यावर माग माग चित आहे। टास्क विन बाय प्रतीक्षा टीम। तर तुम्ही आता बसता आता, हां बसून घ्या। बसून घेणार तर तुम्ही शिवून घ्यायचं, 3-3 जाऊसनी करेक्ट भरायचं। आणि बसत असताना बुलेटिन पद्धत किंवा पॅरलल पद्धत या 2 पद्धतीमध्ये बसायचं आहे। पॅरलल पद्धत म्हटलं तर आपण असं याच्या जागी असं ह्या ठिकाणी पॅरलल पद्धत म्हटलं असं बसायचं आहे। आणि बुलेटिन पद्धत म्हटलं तर एक मागे एक पुढे पण सरळ बसायचं। सरळ बसून असताना असं आता कंप्लीट आपलं बॅलन्स कंट्रोल करून सरळ जायचं। विद्यार्थी इकडे असला इकडे क्रॉस करून जायचं आणि इकडे असला तर इकडे जायचं। अशा प्रकारे हा खेळाला सुरुवात करायचं आहे। चला बरं, आता तुम्ही इकडे व्हा। लवकर लवकर ए उभं टाका, अरे उभं टाका। आता 3 विद्यार्थी मध्ये यायचा आहे शिवण्यासाठी। हो टाका, हां चला। नंतर आउट झाले तिकडे बसा। टचिल का खो, जोर से खो बोलो, खो बोल। हे तीन पुढे जाऊ दे, इकडे काय, हे पुढे बोल पुढे बोल इकडे, हे इकडे इकडे होते। हे हां हे योगिता पुढे बोल, तिकडे पुढे त्याला जाता हिला सोडत्या तू गेला का? हे ह्याला कळच ना, ह्याला खोद आहे टचिंग का, हे खोद लवकर। ये अरे हाँ शिव शिव घे घे, हाँ आउट हो गया। हाँ हे दे कधे, हाँ हाँ कधे। हे आता खोल खेळत असताना आपण उठल्यानंतर सरळ आपण मध्ये पुढे समोर जायचं। ज्या प्लेयरचं तोंड पुढे आहे तिकडे फिरायचं। आपण जाताना इकडे जर टच झालं तर इकडे जायचं आणि इकडे टच असेल तर इकडल्याच दिशेला जायचं आणि तोंडातून खो म्हणून पाठी स्पर्श करायचं। हे झाल्यानंतर आपल्या खोचा खेळ झालेला आहे। आता याच्यानंतर कबड्डी खेळायला सुरुवात करायचं आहे। तर कबड्डी खेळाचे कौशल्य तुम्हाला दाखवून तुम्हाला कसे खेळावं त्याचे मेजरमेंट सांगून तो कबड्डीला सुरुवात करायचं आहे। धन्यवाद।